नमस्कार, मी ज्ञानदा चव्हाण. चिमुकली गाणं कोकिळा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. माझ्यावर एक छोटा डायनामाइट आहे, त्याची काही विशेष ओळख करून द्यायची गरज नाहीये. माझ्याबरोबर आहे सगळ्या महाराष्ट्राला जिच्या स्वरांनी वेड लावलेला आहे ती चिमुरडी म्हणजे मुग्धा वैशंपायन, आणि तिच्यावर तिचे वडील सुद्धा आहेत. आपल्या दोघांचंही स्वागत आहे स्टार माझामध्ये. साऱ्या महाराष्ट्राला जिच्या स्वरांनी वेड लावलं त्या चिमुरडीला आपण भेटणार आहोत. ती आहे मुग्धा वैशंपायन. पण तिच्या वयावर तुम्ही मुळीच जाऊ नका. छोट्याशा वयात ती बाजी मारायचीच या आवेशानंच या स्पर्धेत परफॉर्मन्स देते. तर ही रायगड कन्या म्हणून रायगड भूषण म्हणूनही तिने सन्मान मिळवलेला आहे. यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला. जिच्या गाण्यानं अवघा महाराष्ट्र मुग्ध झालाय ती मुग्धा वैशंपायन. लिटिल चॅम्प्स मध्ये सगळ्यात लहान पण आवाजाची, स्वरांची देणगी आणि स्वतःची स्पेशल स्टाईल यामुळे ती या सगळ्यांची दादा बनलीये. आपल्या गोड गळ्यानं फक्त लहान दोस्तच नाहीत तर घरातील प्रत्येकाची ही चिमुरडी लाडकी बनलीये. तिचा निष्पापपणा, निरागसता तिच्या गाण्याबरोबरच स्वभावातूनही दिसतो. म्हणूनच तर किती भोळेपणानं तिने शंकर महादेवनला सांगितलं की मला काही इंग्लिश वगैरे कळत नाही. मुग्धा, अनबिलीवेबल. अनबिलीवेबल. हाऊ ओल्ड आर यू? मला इंग्लिश कळत नाही, मराठी मीडियमचे. अवघ्या महाराष्ट्राची लाडकी मुग्धा रायगडकरांच्या गळ्यातला ताईत बनलीये. तिने सगळ्यात लहान वयात रायगड भूषण होण्याचा मान मिळवलाय. गाणं गाताना मुग्धाचे हावभाव, माईक धरण्याची तिची स्टाईल आणि तिचे परीसारखे फ्रॉक यामुळे तिच्या गाण्यावरती बडे बडे फिदा नाही झाले तरच नवल. कुणीतरी जा 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 घेऊनिया मोहना, कंठातच रुतल्या ताना, कंठातच रुतल्या ताना. सध्या सुरू असलेल्या एसएमएसच्या खेळातही तीच बाजी मारतीये. सापशिडीवरती 10 घरं पुढे सरकतीये. मुग्धासाठी नथिंग इज इम्पॉसिबल, कारण याआधीच तिनं बऱ्याच इम्पॉसिबल गोष्टी तिच्या गाण्यातून पॉसिबल करून दाखवल्यात. आणि यामुळेच प्रेक्षक, मान्यवर परीक्षक आणि अवधूत दादा आणि वैशाली ताईची ती लाडकी बनलीये. काला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला. आपल्या सगळ्यांची लाडकी मुग्धा